हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका न्यू व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज कोणती रेसिपी नाही किंवा डेली रुटीन नाही, तर काहीच नाही. तर आज काय स्पेशल जन्माष्टमी आहे, कृष्ण जन्माष्टमी. सो तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गोपाळकाळाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मी व्लॉग शूट करायला सुरू केला 11:30च्या नंतर. म्हटलं कृष्ण जन्माष्टमीचा पूर्ण आज ह्यावेळेस मी महाअभिषेक कसा करते सो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. गेल्या वेळेस मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ह्यावेळेस मला प्रॉपर डिटेलमध्ये सांगावं. सो सगळ्यात अगोदर मी कृष्णाला तांदळामध्ये असं झोपवलं होतं आणि वस्त्र पांघरू घातलं होतं. बरोबर आपल्याला 12 वाजता जन्म करायचा आहे रात्रीच्या. त्याच्यामुळे कृष्णाला झोपेतून उठवलं, म्हणजे जन्म केला. काकडी इकडं चांदीच्या सिक्क्याने कट केली. चांदीचा सिक्का अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 रुपयाच्या नाण्याने सुद्धा करू शकता, पण काकडी कट करायची. आता कोण कोण लेडीज काकडीचा मधला असा भाग काढतात, त्याच्यामध्ये कृष्णाला झोपवतात, म्हणजे घरमातून काढल्यासारखं. सो तशी पद्धत चुकीची आहे. जर करीत असाल तर ही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. काकडी कापायचीच असेल तर आपली एक साईडने थोडीशी कट करू शकता. सो त्याच्यानंतर घंटी थोडीशी वाजवली. 7 अगरबत्त्या किंवा 5 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आपल्याला. 7 वेळेस आपल्याला कृष्णावर ओवाळून घ्यायचे आहेत. दिवा 7 वेळेस ओवाळून घ्यायचा आहे. घंटी वाजत राहायचं आहे. त्याचबरोबर आता गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे आपल्याला. गणपती स्थापना करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. आता अभिषेक जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे, सो मी तेच पहिल्यांदा सांगते सगळ्यांना की जे घरामध्ये सामान अवेलेबल असतं सो त्याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा नॉर्मल पाण्याने सुद्धा करू शकता. असं नाही की त्या किंवा मी ज्या गोष्टी वापरल्या त्या गोष्टी नसेल तर काय हरकत नाही. ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच वापरा. आणखीन एकदा सांगते मी. सो सगळ्यात अगोदर मी नॉर्मल पाण्याने अभिषेक घातला. तर दूध, गंगाजल, त्याच्यानंतर गोड पाणी म्हणजेच मिठा पाणी म्हणतात. आता फळांची ज्युसेस असतील तुमच्याकडं सो त्यांनीसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर मी हळद पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली होती, सो त्यांनी अभिषेक केला. पुष्प अभिषेक केल्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणीने स्नान घातलं. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला लिंबू आणि चंदन पावडरचा यूज करून कन्हैयाला मस्त क्लीन करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून ब्रशचा या ठिकाणी वापर करायचा नाही जर तुम्ही प्रॉपर कृष्ण भक्त असाल किंवा हे असाल तर. त्याच्यामुळं आपण जेव्हा कोणत्याही देवाची स्थापना करतो आपल्या घरामध्ये तेव्हा ब्रशचा मी अगोदर करत होते, असं नाही की मी करत नव्हते, पण आता मला जेव्हापासून माहीत झालं तेव्हापासून मी ब्रश वापरत नाही. म्हणून मी तुम्हाला पण सांगते, कारण की प्रत्येकच व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट नसतो. तर आता स्नान वगैरे घातल्याच्यानंतर नवे वस्त्र आपल्याला या ठिकाणी घालायचे आहेत कन्हैयाला. सो मी अशा पद्धतीचं छोटंसं चौरंग अशा छोटे छोटे पूजनाला लागतो म्हणून मी आणला होता. सो कृष्णाला मस्त कपडे घातले. त्याच्यानंतर चंदनचा तिलक या दिवशी लावायलाच पाहिजे. सो माझ्याकडे रेडीमेड चंदन होतं किंवा उगाळून चंदन, तुम्हाला लाल चंदन, व्हाईट चंदन तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर मी चंदन लावून घेतलं, शृंगार केला. आता जे शृंगाराचं सामान आहे सो त्यांनी तुम्ही शृंगार करू शकता. माझ्याकडं छोटासा हार होता. मी प्रत्येक देवांना गेल्या वर्षी दिवाळीमध्ये हार वस्त्र वगैरे आणली होती. त्याच्यामुळे आणि कृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्यामुळे मी हा स्पेशल ड्रेससुद्धा आणला होता कन्हैयाला. टोप हार वगैरे अगोदरचंच होतं, फक्त मी त्याला क्लीन करून ठेवलं होतं त्याच्यामुळे. आणि नंतर मी मोरपीस घातला. माझ्या लक्षात नव्हतं आलं साईडला मोरपीस होता त्याच्यामुळं. आणि फूल वगैरे व्हायचं आहे, अक्षता व्हायचे आहेत. इतर चंदन असेल तुमच्याकडे सो ते तुम्ही कन्हैयाला लावायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी एक फुलांचा हार बनवला होता गुलाबाच्या पाकळ्याचा. सो तो मी आता असा घालता येत नाही म्हणून असा साईडने ठेवला, जेणेकरून छान वाटेल आणि छान दिसेल. आता गेल्या वर्षी माझ्याकडे पाळणा होता, आता यावर्षी नाही आहे. त्याच्यामुळं असं नाही की तुम्ही पाळण्यामध्येच तुम्ही जर कृष्ण जन्माष्टमीचं सेलिब्रेट करायचे असेल तर नाही आहे, मग आता मी कसं करू काय करू, तर काहीच हरकत नाही. शेवटी कोणताही देव मनातील भक्ती पाहतात. असं नाही की तुम्ही किती डेकोरेशन करताय किंवा किती पैसे खर्च करताय, हे देव कधीच बघत नाही आणि कोणताच बघत नाही. त्याच्यामुळे जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल असेल ना सो त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आता कृष्णाची पूजा झाली होती आणि वसुबारस तर सगळ्यांच्याच घरी असते. नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते. मातीची, पितळाची, तांब्याची, चांदीची वगैरे तुम्ही घेऊ शकता.
सो आणि कृष्णाचा जन्म केल्याच्या नंतर आपल्याला वसुबारची सुद्धा पूजा करायची आहे. त्याच्यानंतर मी गाईला सुद्धा अभिषेक केला, हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली आणि जे काही आपल्याकडे सामान असेल सो त्यांनी आपल्याला ही करायचं आहे. त्याच्यानंतर कर्पूरम आवर्ती लास्टला आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला नंतर आरती करून घ्यायची आहे आणि लास्टला एकदा पुष्प आपल्याला टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मी जे काही आपण भोग बनवलेले आहेत सो ते भोग आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. प्रत्येक भोगवर आपल्याला या ठिकाणी तुळशीचं पान हे ठेवायचंच आहे. आणि मी तुळशीची पानं काल तोडून ठेवले होते, कृष्ण जन्माष्टमी दिवशी तोडले नव्हते, कारण की कृष्णाला प्रिय तुळशीचा पत्ता आहे, त्याच्यामुळे त्या दिवशी तोडायचं नसतं असं म्हणतात. त्याच्यामुळे अगोदरच मी तोडून ठेवलं होतं. माखन मिश्री, मखाना खीर आणि शिकोडा दिकोडा हे 3 पदार्थ मी त्याच दिवशी बनवले होते रात्री. आणि बाकीचं तर काय आपल्या घरामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे असतात. सो आपल्या असं म्हणतात ना 56 भोग पॉसिबल असले तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता. तर मला जेवढे पॉसिबल झाले सो मी तेवढे ठेवले. आणि तुम्हाला कशी वाटली पूजा, कसा वाटला महाअभिषेक सो ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता किंवा मग आणखीन काय काय करायला हवं हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सो मस्तपैकी पूजा वगैरे झाली आणि आणखीन एकदा तुम्हाला माझ्याकडून कृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. स्वस्त का मस्त राहा. बाय.